हॅलो फ्रेंड्स, तर गुड इव्हनिंग. आज मॉर्निंगला सगळं वर्कआउट वगैरे झालं आणि आता हेल्दी काहीतरी संध्याकाळचा नाश्ता. तर ऑइली काही खाण्यापेक्षा लाईटली आपण जेवण तोपर्यंत रेडी होते तोपर्यंत मिरची नाही, मस्त मुरमुरे मुरमुरे, थोडासा कांदा, टॅमॅटो, मटकी असली तर ठीक आहे, कोथिंबर, एक नंबर संध्याकाळचा नाश्ता होतो. काहीतरी स्वयंपाक रेडी होईपर्यंत आपण हे हेल्थमध्ये मुरमुरे खरंच हेल्थसाठी खूप चांगले असतात, पचतात पण चांगले. माऊ तिकडे जा ना, मी व्हिडिओ काढते पिल्लू. आणि हेल्दी खाणे, असं काहीतरी वडापाव, पॅटीस असं खाण्यापेक्षा तर हे आपल्या हेल्थसाठी तर खूपच छान आहे. तर मस्तपैकी मुरमुरे घेतले आहे, त्याच्यासंग थोडी हिरवी मिरची पण आहे टेस्टसाठी, आणि हलकीची शेव आहे. म्हणजे खूप हलका फुलका आपल्या म्हणजे संध्याकाळी थकलो आहे आपण आणि त्यानंतर मग लाईटली काही नाश्ता करायचा तर आपण हे आपल्या हेल्थसाठी आपण फॉलो करू शकतो. तेलकट खाण्यापेक्षा तर बरं आहे फ्रेंड, हां. सकाळपासून अशी रुटीन चालते, म्हणजे आज डाईटमध्ये बिलकुल पण काही ऑइली नाही, काही नाही. त्यामुळे एकदम रिलॅक्स फील होतं. नाही तर काय आपण ऑइली खाल्लं, बाहेरचं चटरमटर खाल्लं ते आपले हेल्थ इश्यूज आपल्यालाच भोगायला लागतात. तर सकाळी थोडंसं ज्यूस, थोडं 10 मिनटं उन्हात बसणे. तर मॉर्निंगला थोडासा हळदीचा आणि आवळ्याचा ज्यूस. त्यानंतर घरातले कामं बघतच, म्हणजे आपल्याला तर असं वेळ भेटत नाही, म्हणजे जे हाऊस वुमन आहेत त्यांना तर 24 तास काही ना काही कामं असतातच. मुलं बघा, कोणी येतं जातं बघा, आणि थोडं मी ऑनलाईन पण वर्क करते, क्लासेस वगैरे असतात. तो थोडा स्वतःसाठी वेळ देणं खूप इम्पॉसिबल आहे. तरी पण मी सकाळचं पण लिंबू पाणी किंवा आवळा ज्यूस किंवा हळदीचं पाणी हे डाएट फॉलो करून 10 मिनटं उन्हात बसून त्यानंतर 10-11 वाजता आपला रेग्युलर नाश्ता जो आहे तो बिलकुल ऑइली नाही, काय नाही, आणि दुपारी पण आपले काही फ्रूट सॅलेड जे घरामध्ये असेल ते, असं नाही की एक्स्ट्रा काहीतरी खर्च करून आणले. आपल्या घरामध्ये सगळ्या औषधं आहेत, आपण थोडासा वेळ काढणं खूप गरजेचं आहे. असं नाही की आजारी पडल्यावरच, तर त्याच्या अगोदर पण आपण आपली हेल्थची काळजी आपण नक्की घेऊ शकतो. दिवस एकदम म्हणजे कंटाळा येत नाही, काही नाही, असं आबडधोबड काय खाणं नाही, काय नाही, लाईटली खाणं, थोडंसं वर्कआउट, थोडासा योगा, असे आपण हॅपीनेसमध्ये आपली हेल्थची काळजी आपण घेऊ शकतो, स्वतः पण हॅपी राहू शकतो. दिवसभर आज जेवढं काम केलं, बिलकुल डाईट चांगलं असल्यामुळं, थोडं योगा असल्यामुळं बिलकुल पण कंटाळा येत नाही, आपल्याला काहीच वाटत नाही, घरचे कामं पण असले तरी आणि बाहेरचे पण असतात. तर कसे वाटतात व्हिडिओ फ्रेंड्स? मी असे हेल्थ टिप्स वगैरे मी सगळे असे फॉलो करते. तर तोपर्यंत लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय.